हॅलो, कसे आहात? आयुष्य जगत असताना आपण किती काळजी घेतो सर्वांची, म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनाची काळजी घेतो. कोणाला आपल्यामुळे फिजिकल, मेंटल हार्म होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो. कारण आपण त्यांच्यावरती प्रेम करत असतो, नाही का? आपण एखाद्याला धक्का जरी लागला तरी किती पटकन म्हणतो ना, सॉरी चुकून धक्का लागला. पण आपण एका व्यक्तीची कधीच माफी नाही मागत. ती व्यक्ती कोण आहे आपल्या आयुष्यातली? तर ती आपण स्वतः आहोत. ह्या सगळ्या लोकांसाठी, या सगळ्या लोकांची मनं जपण्यासाठी आपण काळजी घेत असतो ना, की आपल्यामुळे समोरचं कोणी हर्ट होऊ नये, किंवा म्हणून आपण सॉरी म्हणतो. पण आपण स्वतःची माफी कधीच नाही मागत. या सर्व लोकांना खुश करताना किंवा हे सगळं टिकवून ठेवताना आपण स्वतःला किती हर्ट केलेलं असतं. अननेसेसरी, अननोविंगली, अनावधानाने आपण स्वतःला खूप अन्याय केलेला असतो, खूप अपमान सहन केलेला असतो, खूप वेळेस चूक नसताना स्वतःला दोष दिलेला असतो, की नाही या नात्यामध्ये कदाचित माझी चूक असेल, म्हणून हे असं झालं असेल, नाही का? सो तू स्वतः किती चूक आहे हे आपण वारंवार स्वतःला दाखवून देत असतो आतल्यात, आणि आपण स्वतःला खूप हर्ट करून घेतो. सो आज मी स्वतःची माफी मागते, की मी कोणाहीमुळे स्वतःवरती खूप अन्याय केलेला असेल तर आय एम सो सॉरी, यू आर सो स्वीट. आणि असं तुम्ही स्वतःला सांगा, की तू खूप छान आहेस, आणि तुझ्यामुळे, तुझ्या मनोधैर्यामुळे तू आज इथपर्यंत आलेली आहेस, किंवा तू इथपर्यंतचा प्रवास पार केलेला आहेस. तुझ्या मनाची, तुझ्या या सुंदर मनाची काळजी तू घेते आहेस, किंवा घेतो आहेस. आणि यापुढेही मी अशीच तुझी काळजी घेत राहील आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःला पुढे नेण्यासाठी आयुष्यामध्ये स्वतःची मदत करणार आहेस. आणि थँक्यू सो मच, यू आर सो काइंड, यू आर सो ब्युटिफुल. आणि तुझ्यामुळे तू इतकं चांगलं आहे, माझं जे मन आहे आतलं ते इतकं चांगलं आहे, त्यामुळे मला हे जगही सुंदर दिसतं. सो मी तुझी स्वतःची कधीच माफी नाही मागितली, किंवा तुला कधी धन्यवाद नाही दिले. यू आर सो काइंड, यू आर सो ब्युटिफुल, and I'm so grateful to have you. So thank you so much. Say thank you, say sorry to yourself, आणि never ever hurt to yourself for anyone. स्वतःवरती आधी प्रेम करा, मग आपण इतरांवरती प्रेम करूच शकतो, नाही का?